राज्य शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित दिनांक 12 ऑगस्ट 2024। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात 5वी ते 10वीच्या इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज, त्यासोबतच इंग्लिशच्या ग्रामरचे व्हिडिओज आणि कर्मचारी आणि नागरिकांसाठी इन्फॉर्मेशनल व्हिडिओज। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत राज्य शासन सेवेतून जे निवृत्त होणारे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी वित्त विभागाकडून एक अत्यंत असं महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक 12 ऑगस्ट 2024 ला निर्गमित झालेला आहे। याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर याला आपण सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करायलाही विसरू नका। चला तर मग याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता बघून घेऊया। तर राज्य शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभाग मार्फत दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। आता सदर निर्णयानुसार महालेखापाल महाराष्ट्र मुंबई यांच्या कार्यक्षेत्रातील कार्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या परंतु महालेखापाल महाराष्ट्र यांच्या कार्यकक्षेच्या बाहेरच्या कोषागारातून निवृत्त वेतन घेणाऱ्या निवृत्त वेतनधारकास उपदान प्रदान आदेशांचे प्रदान पूर्वीच्या प्रचलित कार्यपद्धतीचा अवलंब करून संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकडून करण्यात येईल असे नमूद करण्यात आलेले आहे। दिनांक 1 ऑगस्ट 2024 नंतर राज्याच्या शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महालेखापाल महाराष्ट्र यांच्या कार्यकक्षेच्या बाहेर इतर राज्यातील कोषागारातून निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या उपदानाचे प्रदान करण्यासाठी महालेखापाल मुंबई यांनी प्राधिकारपत्र निवृत्ती वेतनधारक राज्याबाहेरील ज्या कोषागार कार्यालयातून निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतन घेणार आहेत त्या संबंधित कोषागार कार्यालयाच्या नावाने निर्गमित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। परंतु महाराष्ट्र राज्यातील अधिदान व लेखा कार्यालय मुंबई अथवा कोणत्याही जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्ती वेतनधारकाच्या बाबतीत मात्र महालेखापाल महाराष्ट्र मुंबई यांनी उपदानाचे प्रदान करण्यासाठीचे प्राधिकारपत्र आहरण व संवितरण अधिकाऱ्यांऐवजी अधिदान व लेखा कार्यालय किंवा कोषागार कार्यालयाच्या नावाने निर्गमित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच आहरण व संवितरण अधिकारी यांनी सेवानिवृत्ती वेतन प्रकरण महालेखापाल कार्यालयास सादर करताना सेवानिवृत्त अधिकारी किंवा कर्मचारी यांचा मोबाईल क्रमांक व ईमेल ID अचूक नोंदवावा, जेणेकरून महालेखापाल कार्यालयाकडून निवृत्ती वेतन प्रकरण मंजूर झाल्याबाबत निवृत्ती वेतन धारकाला सूचना किंवा संदेश पाठविणे शक्य होईल असेही नमूद करण्यात आलेले आहेत। तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासाठी एक महत्त्वाची अशी बातमी मी घेऊन आलो होतो, ती अशी की जे निवृत्त होणारे शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी वित्त विभागाकडून एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि हा शासन निर्णय दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। तर एकंदरीत हा व्हिडिओ आपल्यासाठी माहितीपर ठरला असेल अशी मी अपेक्षा करतो। अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे, त्यावर जाऊन आपण तेही महत्त्वाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। पुन्हा एकदा अशाच एका व्हिडिओमध्ये मी आपल्या समोर येणार आहे। तोपर्यंत माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।